प्रोसेस आहे त्याच्याबद्दलचं माझं ते पेटंट होतं. ओके. त्याच्यानंतर इंजिनचे वेगवेगळ्या पार्टमध्ये काम केलं, हायड्रोजन, त्याच्यानंतर एक्सपर्ट सिस्टम, अशा वेगवेगळ्या आणि area कडे. शेवटचं पेटंट आता मग कधी कुठल्या साली केलं? शेवटचं पेटंट 2022 मध्ये केलं. 2022 मध्ये. ओके. आणि ऍडव्हान्स असेल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ओके. आणि अजूनही आता प्रवास चालू चालू आहे, आहे. प्रोग्रेस चालू आहे. आता सध्या वर्क करताय कुठल्या गोष्टीवर? सध्या मी एक एक्सपर्ट सिस्टम मध्ये काम करतोय, ओके. जी की ऍडव्हान्स टाईपची आहे. त्याचं बेसिक डेटा आम्ही तयार करतोय. ओके. आणि मी पेटंट ट्रेनर सुद्धा आहे. बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये मी पेटंटच्या ट्रेनिंग घेतलेले आहेत. ओके. हां, मी त्या विषयावरच येणार होतो, की समजा एखादा विद्यार्थी असेल किंवा कोणी रिसर्चर असतील, कोणी असेल ज्यांना आपल्या नावावर पेटंट करायचे आहेत. सो एक काय प्रोसेस असते आणि काय गोष्टी फॉलो कराव्या लागतात त्यासाठी? बरं. त्या थोड्या तुम्ही त्याच्यावर जर अजून थोडं लाईट टाकलात तर आपल्या जे व्ह्यूअर्स आहेत आपले, त्यांना अजून एक थोडं चांगल्या गोष्टींनी चांगल्या गोष्टी समजता येतील त्यांना त्या. जेव्हा आपण पेटंट करतो त्याच्यापूर्वी आपण 1-2 वर्ष रिसर्च केलेला असतो, हं, हं. जो खूप इनोव्हेटिव्ह असतो, तो कुठे अवेलेबल नसतो. बरोबर. त्याप्रमाणे आपण एखादं डिझाईन केलेला प्रॉडक्ट असतो, हं, हं. त्या संदर्भामध्ये आपण तो पेटंट करू शकतो.